हॅलो एव्हरीवन। तर आज आपण की नाही आपल्या या व्हिडिओमध्ये एक वेगळी रेसिपी पाहणार आहोत। वेगळी म्हणजे रोजची चव। तर बघा, सीझन कोणताही असो, पण जे चहा प्रेमी असतात ना, त्यांना कोणत्याही सीझनमधला कोणत्याही वेळेला जरी चहा दिला तरी चहा काही सुटत नाही। तर आज आपण असाच एक फक्कड चहा बघणार आहोत, तो पण मसाल्याचा चहा। अगदी तुम्ही रोजही करू शकता। त्यासाठी आपण आधी 1.5 ग्लास पाणी घ्यायचं आहे पातेल्यामध्ये। त्याच्यामध्ये 1.5 ग्लास मी दूध टाकत आहे। तर आता हा जो चहा आहे तो जर कपाने मोजायला गेलं तर साधारण 5 कप चहा होईल इतपत मी दूध आणि पाणी मिक्स करून घेतलं आहे। तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया, जोपर्यंत उकळी येईल त्याला दुधाला। आता आपण याच्यामध्ये 1 जायफळचा तुकडा, 4-5 आल्याचे तुकडे आणि वेलची पावडर हे सगळं मस्तपैकी कुटून घेणार आहोत। एकदम बारीक नाही बरं का करायचं, नाहीतर काय होईल की तो जो गाळा असतो ना तो कधी कधी गाळण्यातून येतो खूप, जर आपण बारीक करत बसलो ना। त्यामुळे मोठं मोठं जाडसरच असं कुटून घ्यायचं आणि आपला हा मसाला तयार होईपर्यंत छान अशी उकळी यायला सुरू झालेली आहे या दुधाला। तर आपण आता हा मसाला आहे ना तो छान असा सगळीकडून मिक्स करून घेऊया चमच्याने। आणि ह्या जेव्हा आपण असं स्पेशल चहा करतो ना त्यावेळेला असं ढवळायचं चमच्याने, त्यामुळे काय होतं सगळीकडे मिक्स होता हा मसाला। तर आता याच्यामध्ये तुमची जी कोणती चहा पावडर असेल ती तुम्ही टाकायची आहे तुमच्या अंदाजाने। तर मी इथं साधारण 3 चमचे टाकून घेतलेली आहे चहा पावडर। आता आपल्या आवडीनुसार साखर घालायची आहे। तुम्हाला जितपत गोड आवडत असेल चहा तितपत गोड तुम्ही करू शकता। तर इथे मी सुद्धा साखर घालून घेतली आहे। आता कंटिन्युअसली आपल्याला उकळी येईपर्यंत असं चमच्याने ढवळत राहायचं आहे। त्यामुळे काय होतं की सगळीकडे सगळ्या दुधामध्ये व्यवस्थित जो मसाला आहे, चहा पावडर, साखर सगळीकडून एकसारखं मिक्स होतं आणि आपला चहा एकदम फक्कड, अगदी जसा हॉटेलात वगैरे मिळतो, ढाब्यावर मिळतो, सेम त्या पद्धतीचा चहा आपला तयार होतो घरच्या घरी, तो पण एकदम हायजीनयुक्त। तर इथे तुम्ही पाहू शकता उकळी आलेली आहे। मी आता गॅस बंद करणार आहे आणि आता आपला चहा सर्व करणार आहे। तर काचेच्या ग्लासमध्ये मी ते चहा सर्व करत आहे आणि इतका भन्नाट चहा झालेला आहे की बघता क्षणी पिऊ वाटेल इतका छान चवीचा टेस्टी गरमागरम फक्कड असा चहा झालेला आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा या पद्धतीने जर रोज चहा केला तरीसुद्धा सगळे नक्की खुश होणार, तुमच्या चहाचा नक्की कौतुक होणार, ही माझी गॅरंटी आहे। तर मी सुद्धा या पद्धतीने चहा पावसाळ्यात तर रोज करतच असते, पण उन्हाळ्यात जरी हा चहा तुम्ही करून पिलात तरीसुद्धा तुमचा चहा सगळेजण अगदी आवडीने घेणार, ज्याला आवडत नसेल तो सुद्धा आवडीने पिणार। चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून मला सांगा।